आणि यानंतर आता बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड अशी शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे। तर 1995 मध्ये घरांसाठी कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक करत सदनिका लाटल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता वरच्या कोर्टानं स्थगिती न दिल्यास कोकाटेंची आमदारकी जाण्याची सुद्धा शक्यता आहे। आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे। त्यावेळेस दिघोळे साहेब राज्यमंत्री होते। माझं आणि दिघोळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती ही केस केलेली होती। त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे। मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे। निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे, मी अजून वाचलेलं नाही। वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेल आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन तर नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे। जो है माणिकराव शिवाजी कोकाटे और उनके जो भाई है विजय शिवाजी कोकाटे, इनको 2 साल के लिए सजा और 50,000 रुपए जुर्माना ऐसी सजा सुनाई है। और जो म्हाडा के और जो यूएलसी के डेप्यूटी कलेक्टर है, उनको जो फ्लैट्स अलॉट हुए थे वो जो फ्लैट्स है वो वापस लेने के लिए कार्रवाई करने के लिए भी आदेश दिए। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना आज जिल्हा न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड जो आहे तो ठोठावलेला आहे। खरं तर 1995 ते 97च्या काळात सरकारच्या 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा त्यांच्यावरती आरोप होता आणि या प्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। या प्रकरणी आज निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि यामध्ये कोकाटे बंधूंना जे आहे ती शिक्षा 2 वर्षाची सुनावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 50,000 रुपयांचा दंड देखील जो आहे त्यांना ठोठावण्यात आलेला आहे। या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आलेला होता। तत्कालीन जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते। आपण सध्या याच ठिकाणी आहोत ज्या सदनिकेचा लाभ जो आहे तो कोकाटेंनी घेतल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि याच ठिकाणी आपण जर बघितलं तर ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे असं देखील या ठिकाणी त्यांची आपल्याला नावाची जी नेमप्लेट आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत होती। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात हे निवासस्थान आहे। याच ठिकाणी जे माणिकराव कोकाटे जे आहेत ते त्यांनी या सदनिकेचा लाभ घेतल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि आज कोकाटे यांना या प्रकरणामध्ये दोन्ही बंधूंना जे आहे ते जिल्हा न्यायालयानं शिक्षा जी आहे ती सुनावलेली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। 1995 मध्ये मुख्यमंत्री 10% कोटा या योजनेमधून घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका। स्वतःचं घर नसल्याचं, उत्पन्न कमी असल्याचं सांगून 2 घरं पदरात पाडून घेतली। इतर 2 लाभार्थींना मिळालेली दोन्ही घरं देखील स्वतःच्या नावावर करून घेतली। घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांची कोकाटे बंधूंसह 4 विरोधात तक्रार। 1997 मध्ये तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर कोकाटे बंधूंसह 4 विरोधात गुन्हा दाखल। 27 वर्ष नाशिक न्यायालयात खटला चालला। 10 साक्षीदार तपासण्यात आले। माणिकराव कोकाटेंसह त्यांचे भाऊ सुनील यांना प्रत्येकी 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000चा दंड ठोठावण्यात आला। फिर्यादी क्रमांक 3 आणि 4 ला कोणतीही शिक्षा नाही।